तिची आतापर्यंत 8 वेळा अबॉर्शन झालेली होती. दुसरी निकिता, तिचे 12 वेळा अबॉर्शन झालेले होते. एकदा निकिताला तिच्या आईवडिलांनी हॉस्पिटलमध्ये आणलं. काहीच बोलत नव्हती. फक्त डोळ्यातून तिचं पाणी चालू होतं. तिने मला एक विचारलं की मॅडम मी आई होईल का? माझ्या नशिबात बाळ आहे का? मला मातृत्वाचं सुख मिळेल का? आईवडिलांनी खूप छान नाव कमावलेलं असतं किंवा त्यांचे खूप चांगले संस्कार असतात, परंतु त्यांचं बाळ तितकं संस्कारी होत नाही किंवा तितकं हेल्दी होत नाही. काय कारण असेल याचं? नमस्कार, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे. तुम्ही सर्वांनी मला आधी जोश टॉकच्या माझ्या स्वतःच्या लाईफ स्टोरीवर बघितलंच असेल. त्यासोबतच दूरदर्शनचा सखी सह्याद्री चॅनल किंवा माझं स्वतःचं दुर्वांकुर आयुर्वेद यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझं कायम आरोग्याविषयीच्या ज्या समस्या आणि त्यावरचे उपाय याबद्दल तुम्ही मला नेहमी ऐकतच असता. आज परत जोश टॉकचं मला इन्व्हिटेशन आलेलं आहे की अनेक आरोग्याच्या समस्या आहे आणि त्याच्यावर आपण एक जनजागृती करणं गरजेचं आहे असं त्यांनाही वाटलं आणि त्यांनी मला पुन्हा इन्व्हाइट केलं. त्याबद्दल मी जोश टॉकचे मनापासून आभार मानते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी डॉक्टरपेक्षा एक तुमची जवळची सखी, जवळची मैत्रीण म्हणून आज संवाद साधणार आहे की ज्याच्यावर आतापर्यंत जास्त कुणी बोललं जात नाही आणि नंतर आपल्याकडे फक्त हताश व्हावं लागतं अशी परिस्थिती असते, त्याविषयी बोलणार आहे. संजना नावाची माझी पेशंट नेहमी तिच्या छोट्या मुलीला घेऊन येत असते आणि त्या मुलीला सारखं ब्लड भरावं लागत असतं. तर ती अवस्था बघून माझेही डोळे पाणावतात, कारण त्या मुलीचं शरीर स्वतःचं ब्लड बनवू शकत नाही. तर त्याच्या मागचं कारण काय आहे की थॅलेसिमिया आहे, थॅलेसिमिया मेजर आहे त्या मुलीला. आणि जेव्हा हा का होतो, आपण आता विचार करू की हे त्या बाळाच्या आयुष्यात ही स्थिती का आली. तर जेव्हा आई आणि वडील म्हणजे पती पत्नी यांना जर थॅलेसिमिया मायनर नावाचा आजार असेल आणि तो लक्षात येत नाही लग्न करताना की आपण थॅलेसिमिया कॅरियर आहोत म्हणून, म्हणजे मायनर आहे, कारण त्यांचं शरीर हे ब्लड बनवत असतं पण एक माइल्ड ॲनिमिया त्यांना असतो. आणि जेव्हा 2 थॅलेसिमिया मायनर व्यक्ती लग्न करतात तेव्हा त्यांना होणाऱ्या बाळाला 50% थॅलेसिमिया मायनर म्हणजे जे आयुष्य चांगलं जगू शकतात, फक्त थोडा ॲनिमिया असतं, अशी बाळं होतात. तर 25% ही नॉर्मल बाळं होऊ शकतात. तर 25% बाळं ही थॅलेसिमिया मेजर की ज्याच्यामध्ये त्या बाळाचं शरीर स्वतःचं ब्लड बनवू शकत नाही आणि त्याला दर 2 ते 3 महिन्यांनी ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं आणि अशा पद्धतीने त्याचं लाईफ आपल्याला पुढे जगवावं लागतं. ठीक आहे, आपलं बाळ जन्मजात त्याच्यात काही व्यंग आहे, बाळ म्हणजे अपंग आहे किंवा मतिमंद आहे, कुठल्याही आईवडिलांना त्यांचं बाळ हे आवडतच असतं आणि ते आवडायलाच पाहिजे, कारण आपण त्यांना जन्म दिलेला आहे. परंतु असं बाळ जेव्हा आपण वाढवतो त्यावेळेला सासर आणि माहेर ह्या दोन्हीकडचे नातेवाईक म्हणा किंवा घरचे सदस्य हे खूप सफर होत असतात. आता जेव्हा मी वंध्यत्वासारखे इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणून आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जेव्हा मी प्रॅक्टिस करते त्यावेळेला मी हे सगळ्या समस्या रोज माझ्या आयुष्यात बघत असते. अशा वेळेला आपण खूप ब्लेमिंग करतो की आमची फसवणूक झाली किंवा आम्हाला सांगितलं गेलं नाही. काही आजार हे आपण जर आंधळेपणाने लग्न न करता एक म्हणजे जागरूक राहून आता आम्हाला लग्न करायचं आहे, जसं आपण पुरोहितांकडे जाऊन आपली जन्मकुंडली बघतो आणि का तर आपल्याला आपले स्वभाव जुळतील का, आमचं पटेल का, ह्यासाठी आपण जन्मकुंडली बघतो. मग तुम्ही एक डॉक्टरांकडे जाऊन आरोग्य कुंडली का बरं बघत नाही? आपण बँक बॅलन्स बघतो, फायनान्शियल कंडिशन बघतो आपण, किंवा त्याचं सगळं स्टेटस कसं आहे त्या मुलाचं किंवा मुलीच्या घरच्यांचं स्टेटस बघतो, आपण जात बघतो की कुठल्या जातीचा मुलगा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि मग त्याच्यासोबत तुम्ही एक आरोग्य कुंडली ज्याला 1000-1200 रुपये जर खर्च येतोय आणि त्याच्यातनं जर तुमचं लाईफ कसं जाईल, म्हणजे हे मला सांगायचं की याच्यातनं आपल्याला लग्न मोडायची आहेत असं नाहीये. तर एक सावधगिरीने, डोळसपणाने आपण एक सावध राहून लग्न करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बघितल्या जातात की आपल्याला जमीन किती आहे. भलेही आपण त्या शेतात जाऊन काम करणार नाहीये तरी मुलाच्या पाठीमागे त्याला जमीन किंवा शेत किती आहे हेही बघितलं जातं. मग त्याचं आरोग्य का नको बघायला किंवा त्या मुलीचंही आरोग्य का नको बघायला? कारण आजकाल लग्न ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जमतात, वधूवर सूचकमधनं जमतात, इंटरनेटच्या माध्यमातून 2-2 हजार लांब असतात मुलगा आणि मुलगी आणि त्यांची लग्न जमतात. तर ही आता काळाची गरज झालेली आहे. तर मला एकच सांगायचं की जसं तुम्ही पुरोहितांकडे जाऊन जन्मकुंडली बघता तसंच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या दोघांचं शरीर एकमेकांना मॅच होतंय का, तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे, तुम्हाला पूर्वीचे काही आजार आहेत का, कारण आता बऱ्याच वेळेला लग्न उशिरा होतात. त्यामुळे
लग्नाआधीच प्री मॅरेज सेक्स लाईफ सुद्धा मुलं मुलींचं झालेलं असतं. तर ह्यातनं काही तुम्हाला म्हणजे गुप्तरोग सारखे काही आजार आहेत का हे आपण बघू शकतो. एक माझी पेशंट विद्या, एकदम सालस मुलगी, म्हणजे तिचा डी-एडला नंबर लागलेला होता आणि ग्रामीण भागामध्ये लवकर लग्न करतात. मी जरा ग्रामीण भागातलीच डॉक्टर असल्यामुळं मी ग्रामीण भागातल्या जनतेशी जास्त जुळलेली आहे. स्कॉलर असणाऱ्या मुलीशी मुंबईतल्या एका मुलाशी लग्न करण्यात आलं आणि लग्न झाल्यानंतर कळालं की त्या मुलाला एड्स झालेला होता, HIV होता. विद्याची काहीही चूक नसताना तिला त्या एड्सची लागण झाली आणि आता तिने नंतर तिचं स्वप्न कंप्लीट केलं. मीही तिला मानसिक आधार खूप दिला. कायम दवाखान्यात येत असती आणि नगरजवळच्या एका सामाजिक संस्थेमध्ये ती आता नोकरी पण करत आहे आणि तिचं आरोग्य पण सांभाळत आहे. म्हणजे जे वय आपलं शिक्षण घेण्याचं असतं किंवा जे काही आपलं एक चांगलं स्वप्न बघण्याचं वय असतं, त्या वयातच जर अशा काही आजार आपल्याला लागू झाले, तर त्याला आपण शेवटी ब्लेमिंगच करतो. तर मला असं वाटतं विवाह हे जरी बंधन आहे, तर ते बंधन न वाटता आपल्या संसारवेलीवर जी फुलं उमलणार आहेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही जन्मकुंडली जसंच आरोग्य कुंडली आपण बघणं गरजेचं आहे. संगीता, तिची आतापर्यंत 8 वेळा अबॉर्शन झालेली होती. दुसरी निकिता, तिचे 12 वेळा अबॉर्शन झालेले होते. एकदा निकिताला तिच्या आईवडिलांनी हॉस्पिटलमध्ये आणलं. काहीच बोलत नव्हती. फक्त डोळ्यातनं तिचं पाणी चालू होतं. घळा, घळा, घळा डोळ्यातनं सारखं तिचे अश्रू येत होते आणि तिची ती अवस्था बघून, कारण मी ह्या मुलींना अगदी लहानपणापासून बघितलेलं असतं. मलाही माझेही डोळे पाणावले. बोलण्यात काहीच नाही. फक्त तिला मी खूप विचारलं, तिला आधार दिला, की "अगं काय झालंय निकिता? तू काहीतरी तर सांगशील ना मला?" तेव्हा तिने मला एक विचारलं, की "मॅडम मी आई होईल का? माझ्या नशिबात बाळ आहे का? मला मातृत्वाचं सुख मिळेल का?" म्हणजे इतक्या हा सेन्सिटिव्ह विषय आहे, की कधी-कधी मुलींची खरंच कधी-कधी काही मुलींची चूक नसते, कधी मुलाची चूक नसते, पण येणाऱ्या परिस्थितीची चूक असते. कारण की जेनेटिकल काही प्रॉब्लेम्स असतात, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतात, की त्याच्यामुळे सुद्धा वारंवार अबॉर्शन्स होत असतात. तर त्यासाठी फक्त आपल्याला एकच करायचं की डॉक्टरांचा सल्ला आपण घ्यायचा. आपल्या भारत देशात हेच नेमकं चुकतं. आपण कधी जातो डॉक्टरांकडे? लग्न झाल्यावर जातो. नंतर कधी जातो? प्रेग्नन्सी राहिल्यावर जातो. परंतु काही औषधही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर नाही चालत. जर तुम्हाला एखादं व्हायरल इन्फेक्शन आहे, विषाणूंचं इन्फेक्शन आहे किंवा तुमचं अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडीची टेस्ट तुमची पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला क्रोमोझोमल म्हणजे गुणसूत्रांमध्ये तुमचा काही दोष आहे, तर त्यानंतर तुम्ही बाळ राहिल्यानंतर याच्यावर काही उपाय होऊ शकतील का? तर नक्कीच जेवढे आपण बाळ राहण्याआधी उपाय करतो तेवढे करू शकत नाही. म्हणून डॉक्टरांकडे ही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जाण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हा ॲटलिस्ट लग्न झाल्यावर तरी घ्या. मी तर म्हणेल लग्नाच्या पूर्वी लग्न जमताना घ्या आणि त्यानंतर लग्न झाल्यावर सुद्धा तुमचे सगळे रिपोर्ट्स चांगले आहेत का? आपण एक साधी गोष्ट आहे. टीव्ही आणायचा आपल्याला, बाजारातून एखादी साधी वस्तू आणायची आहे, त्याचा ड्रेस घ्यायचा आहे, तरी आपण किती निवड करतो. त्या दुकानामध्ये एक तास वाया घालतो का तर मला चांगला ड्रेस पाहिजे. मग आयुष्यभराचं जे बाळ आपल्या घरात येणार आहे, जे पाहुणा आपल्या घरात येणार आहे कायमचा, त्याच्यासाठी नको का आपण काही प्लॅनिंग करायला? अचानक जर पाहुणे आले, तर आपण त्यांचं साग्र संगीत व्यवस्थित त्यांचा पाहुणचार करू शकतो का? नाही करत. अचानक आल्यानंतर तुम्ही बघा बरं किती चिडचिड होते आपली. तेच जर आपल्याला 2 दिवस आधी माहीत असतील, की आपल्या घरी पाहुणे येणार आहे, तर आपण त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. तसंच अचानक बाळाची जबाबदारी तुम्ही स्वीकारू नका. ज्यावेळेस तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती होईल, की आता आम्हाला बाळ पाहिजे आहे आमच्या आयुष्यामध्ये आणि आम्ही त्याचं पालकत्व स्वीकारायची आमची शारीरिक मानसिक स्थिती तयार झालेली आहे, अशा वेळेस तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा. पण ते प्लॅनिंग वयाच्या खूप उशिरा पण नकोय. एक 30च्या आत तुम्हाला एक बाळ हवंय, मुलींना तरी. कारण की आपल्या शरीरातले हार्मोन्स एक 30 पर्यंत खूप छान असतात. जसं की इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, हे हार्मोन्स आपली चांगली असतात. म्हणून मैत्रिणींनो, नेहमी प्रेग्नन्सी राहण्याआधी तुम्ही डॉक्टरांना भेटा. हे मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या अनुभवातूनच सांगते. नंतर खूप ब्लेमिंग होतं आणि तुम्हाला नंतर हा संसार म्हणजे कठीण वाटतो करायला आणि बळचाच संसार ओढला जातो. तर तुमचा संसार हा बंधन न वाटता तो फुलला पाहिजे आणि त्या संसार वेलीवर छान गोंडस, सुदृढ, निरोगी बाळ जन्माला यावी हीच माझी अपेक्षा आहे. त्याकरता आपण काय करू शकतो? अजून आहे आपण पंचकर्म, जसं की आपलं भारत देशाचं आयुर्वेद शास्त्र आहे, त्याच्यामध्ये तुमचं बाळ सात्विक होण्यासाठी किंवा बाळ निरोगी सुदृढ जन्माला येण्यासाठी आपण काय करू शकतो याची खूप छान माहिती सांगितलेली आहे.
वाग्भटाचार्यांनी म्हणजे जे षोडश संस्कार आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की त्याच्यामध्ये एक गर्भाधान विधी देखील सांगितलेला आहे. सुश्रुताचार्य तर म्हणतायत की ध्रुवम चतुर्णाम सान्निध्यात गर्भस्यात विविध पूर्वकर्म ऋतू क्षेत्रांबू बीजानाम सामग्र्यात अंकुर यथा. जसं की एखादा शेतकरी चांगलं पीक येण्यासाठी योग्य ऋतू बघतो, म्हणजे आपण वर्षा ऋतूतच पाऊस पडल्यानंतर लागण करतो, त्यासाठी एक चांगल्या बीजाची निवड करतो झाड लावण्याआधी. त्याला पुरेसा सूर्यप्रकाश आहे का, पुरेसं पाणी आहे का, या सगळ्या गोष्टींची म्हणजे दखल घेऊन ते बीज लावलं जातं आणि मग त्यातनं झाड किंवा रोप तयार होतं. मग आपल्या शरीरात जे बाळ येणार आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजेच काय की जे निसर्गात आहे तेच आपल्या शरीरात आहे. मग आपल्या शरीरात जर बाळ तयार करायचं असेल आपल्याला, तर आपल्या मनाची योग्य ऋतू म्हणजे आपल्या दोघांची शारीरिक आणि मानसिक अवस्था बाळ स्वीकारण्याची सगळ्यात महत्वाचं. नाही तर माझं करिअर आहे, मला आता हे बाळ नको आहे, माझं अजून वय, मला अजून एन्जॉय करायचं होतं किंवा माझ्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, अशी अनेक कारणं दिली जातात. तर तुमचं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही बाळ होऊ द्या. त्यासोबतच तुमच्या दोघांचं शरीर तुमचं निरोगी आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुरुषांचे स्पर्म आणि स्त्रीचं फॉलिकल म्हणजे अंड, म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे काय, व्हेन फिमेल एग अँड मेल एग मीट टू ईच अदर दॅट इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. तर तुमचं फिमेल एग आणि मेल हे एग जे आहे, अंड आहे, ते तुमचं हेल्दी आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं गर्भाशय आणि पुरुषांची वृषणग्रंथी टेस्टिस नॉर्मल आहेत का हे बघणं गरजेचं असतं. ह्या सर्वांचा संयोग होऊन ज्यावेळेस त्याच्यामध्ये आत्म्याचा म्हणजे निरोगी सुसंस्कृत आत्म्याचा प्रवेश होईल, त्याच वेळेस आपल्याला एक हेल्दी बाळ, निरोगी बाळ आपलं जन्म घेऊ शकतो. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण पंचकर्म करून किंवा उत्तरवस्ती करून किंवा आयुर्वेदिक औषधं जी वाग्भटाचार्यांनी मासानुमासिक औषधं सांगितलेली आहेत ती घेऊन आपण जन्माला घालू शकतो. परंतु आयुर्वेदानुसार एक जी व्याख्या आहे, शुक्र शोणित संयोगे तू खलू कुक्षिगते गर्भसंज्ञा. गर्भ म्हणजे काय, जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येऊन त्याच्यामध्ये सुसंस्कृत आत्म्याचा प्रवेश होईल त्यालाच आपण गर्भ असं म्हणू शकतो, म्हणजेच फर्टिलायझेशन म्हणू शकतो. नाहीतर आज सगळी IVF सक्सेस झाली असती ना. IVF मध्ये आपण एम्ब्रिओ म्हणजे फिमेल एग आणि मेल एग तयार करतो बाहेर, एकत्र फर्टिलायझेशन करतो आणि तो फर्टिलाइज झालेला गर्भ आपण युटरसमध्ये ट्रान्सफर करतो. परंतु त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रवेश होत नाही, म्हणून कितीतरी IVF फेल जाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे खरंच आयुर्वेदामध्ये खूप डीप विचार केलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. तर सुसंस्कारित आत्मा येण्यासाठी आपण काय करू शकतो, तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं बाळाचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला शारीरिक संबंध येऊ द्यायचे आहेत मासिक पाळीच्या 10व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत, त्यावेळी तुमच्या दोघांचे विचार हे खूप चांगले पाहिजे. काम, क्रोध, भय, मद, भय हे जे षडरिपू आहेत, मत्सर, हे षडरिपूंपासून तुम्ही दूर असलं पाहिजे. आपण बघतो समाजामध्ये की आई वडिलांनी खूप छान नाव कमावलेलं असतं किंवा त्यांचे खूप चांगले संस्कार असतात, परंतु त्यांचं बाळ तितकं संस्कारी होत नाही किंवा तितकं हेल्दी होत नाही. काय कारण असेल याचं? कारण की ज्यावेळेस ते शारीरिक संबंध येऊ देतात, भरपूर ताण असतो, ऑफिसचा ताण असतो, आपल्या करिअरचा असतो, आपल्या बिझनेसचा असतो, घरात सासूसुनांची वाद असतात, त्या सगळ्या मानसिकतेमध्ये, त्या निगेटिव्हिटीमध्ये, त्या नकारात्मक भूमिकेमध्ये ते शारीरिक संबंध बनवतात. आणि जेव्हा शारीरिक संबंध येताना जर मनात निगेटिव्ह थॉट्स असतील किंवा एखाद्याबद्दल सूड भावना असेल आपल्या मनामध्ये की ती ना माझ्याशी अशी वागली होती बरं का, मी पण तिच्याशी तसंच वागून तिला त्रास देणार, तर त्या बाळाचा मनस्थिती कशी होणार? मग बाळाचे जर सात्विक विचार हवे असतील तुम्हाला, तर आधी तुम्ही सात्विक बना, तुमच्यातले सत्वगुण वाढवा, म्हणजे बाळामध्ये येतील. तर त्यासाठी तुम्ही संबंध येण्याआधी दोघंही स्वच्छ आंघोळ करा, शयनगृहामध्ये तुम्ही धूप लावा, अगरबत्ती लावा, फुलं ठेवा, एक आनंदी राहा, मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा, तरच तुम्ही एक चांगले संबंध येऊ शकतात. इंटरकोर्स इज नॉट ओनली मेकॅनिकल वर्क, यू हॅव टू बिल्ड युअर अफेक्शन, लव्ह टू इच अदर. तुमच्या दोघांमध्ये प्रेम भावना पाहिजे, तुम्ही दोघं इतके एकमेकांशी अटॅच पाहिजे आणि देवाला नमस्कार करून की बाबा आमच्या शरीरामध्ये एक सुसंस्कारित आत्मा असलेलं बाळ आम्हाला जन्माला येऊ दे अशी विनंती करा आणि त्यानंतर तुम्ही बघा. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या आणि सगळ्यात महत्वाचं की जर सात्विक विचारांचं बाळ आपल्याला हवंय, सुदृढ हवंय, तर थोडंसं तुम्ही मांसाहारापासून दूर राहा. मी मांसाहार आत्ताच्या काळात बंद करा असं म्हणणार नाही, परंतु सत्व, रज, तम
तामसिक गुण हा मांसाहाराने वाढत असतो, तर थोडं त्याचं प्रमाण तुम्ही कमी करा जेवणामध्ये. सात्विक घरचा आहार घ्या. पिझ्झा, फास्ट फूड, जंक फूड जे आहे ते तुम्ही अवॉइड करा. घरचं आपलं भारतीय संस्कृतीतलं त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय जेवण एकदम चांगलं आहे, की जे कुठंच जगात मिळणार नाही. त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत, म्हणजे आपण जे म्हणतो की सगळ्या प्रकारची रस त्याच्यामध्ये आहेत. मधुर रस त्याच्यामध्ये आहे, नंतर आम्ल रस आहे, कटू तिक्त रस आहेत. ही सगळ्या रसांचं जेवण तुम्ही घरचा सकस आहार घ्या. शिळं अन्न खाऊ नका. गाई कुठंतरी देऊन टाका ते प्राण्याला. कामवाल्या बाईला सुद्धा शिळं अन्न देऊ नका आणि सकस आहार घ्या. आणि मैत्रिणींनो, सगळ्यात महत्वाचा तुम्हाला संदेश देईल की स्वतःवर प्रेम करायला शिका. ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर प्रेम कराल, जग आपोआप तुमच्यावर प्रेम करायला लागेल. कारण तुम्ही आनंदी राहाल. तुम्ही आनंदी राहिला तर तुम्ही इतरांना आनंद देऊ शकाल. मला असं वाटतं, जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची जर व्यवस्थित काळजी घेतली, नियोजनपूर्वक जर तुम्ही आयुष्याचा जोडीदार निवडला, तर मी आत्ता ज्या वंध्यत्वाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये जी माझ्यासमोर कपल्स मी भांडताना बघते, त्यांचे सासर माहेरचे नातेवाईक भांडताना बघते, तर ही वेळच आपल्या आयुष्यात येणार नाही. आणि जरी दोघांच्या रिपोर्ट्समध्ये काही प्रॉब्लेम निघले, तर 90% प्रॉब्लेम्स असे आहेत की ते आपण सोडवू शकतो, सामंजस्याने सोडवू शकतो. म्हणजे असं कुठं वाटणार नाही की माझ्या लाईफ पार्टनरनी मला फसवलं किंवा मी याचा बळी झाले, असं दोघांनाही वाटणार नाही. तुम्ही दोघंही जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक आयुष्याचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता आणि तुमचा संसार हा आनंदाचा होऊ शकतो. ही सगळी काळजी घेतली तर नक्कीच तुमचं बाळ डॉक्टर, इंजिनियर काय त्याच्या पुढेही जाऊन तुमचं स्वतःचं, तुमच्या कुटुंबाचं, समाजाचं आणि पर्यायाने आपल्या भारत देशाचं नाव मोठं करेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.